तर आज आहे 21 डेज चॅलेंजचा तिसरा दिवस. अरे अरे तिसरा. हॅलो, राम राम, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे 21 डेज चॅलेंज मधल्या डे 3 मध्ये. 3 नंबर यावरच बोलूया आपण आज. 3 नंबर काय काय जण म्हणतात की 3 नंबर अपशगुन असतो. काय चूज करायचं असेल तर 2 कर, नाहीतर 4 कर, 3 नको करू. यालाच बोलतात शॉर्ट फॉर्म मध्ये अंधश्रद्धा. अंधश्रद्धा आता हा खूप मोठा विषय. अंधश्रद्धेवर मी बोलायचं असेल तर पूर्ण जिंदगी बोलू शकतो, कारण मी माझ्या मित्रांमध्ये फेमस आहे की अंधश्रद्धा विरोधात कोण असतात, त्याला काय बोलतात कमेंट करा प्लीज. ते मी आहे. तर मला नाही पटत हे सगळं अंधश्रद्धा वगैरे, आधीपासूनच नाही पटत, आत्ताच नाही. बोललं तर चुकीचं आहे, पण मंदिरात पण एक फक्त पॉझिटिव्ह वाईबसाठी जातो मेन म्हणजे. तर माझं काय असं हे नाही की देव सगळं म्हणजे देव मला सगळं पुरवेल, मी देवावर श्रद्धा ठेवली तरच मी पुढे जाईन, नाहीतर मी अडकून बसेन, असं काही एक्सेट्रा एक्सेट्रा असं लोकांना वाटतं ना. नवस करतात, नारळ ठेवतात, 21 नारळाचा नैवेद्य देऊन भाई यार, देवाला किती घूस द्याल, किती घूस द्याल. घूसच झाली ना ही. आता आपण काम ढकलायसाठी पुढे कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतो, तर ती घूस झाली. त्याच्याने आपलं काम लवकर होतं. तर तेच आपण देवासोबत करतो असं मला वाटतं. की मंदिरात जातो, नारळ चढवतो, जो तो त्या हिशोबाने म्हणजे त्याच्या ऐपतीनुसार तो इन्व्हेस्ट करतो. म्हणजे काय जण पेड्यांवर भागवतात, काय जण नारळावर भागवतात. ज्यांच्याकडे काय हायच नाही ते काय देतील? टाइम. याला बोलतात टाइम देणार. ज्यांच्याकडे काय हायच नाही ते लोक टाइम देणार. आणि टाइम सर्वात म्हणजे पैशापेक्षा जास्त टाइम इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ऍक्च्युली ही आपली पण चुकी नाही रे. हे लहानपणापासून आपल्याला शिकवलंय. आणि आपल्या परिवार मधल्या म्हणजे सगळ्यांना तो जमानाच तसा होता की लोकांना देवावर विश्वास होऊन जायचा. यार आता तर कोण एवढा म्हणजे ब्लाइंड ट्रस्ट नाही ठेवत. की म्हणजे मेहनत पण आहे, असं नाही की मी लकवर भरोसा ठेवतो. लक आहे. लक असेल म्हणजे आपल्या जीवनामध्ये 70% मेहनत आहे आणि 30% लक आहे, हे मी मानतो. हे माझं जीवनाचं मी ठरवून ठेवलंय की हे खरंय. लक पाहिजे लाईफमध्ये. लक नसेल तर नाही भेटणार तुला. तुझ्या नशिबात लिहिलेलं नसेल तर ते नाहीच भेटणार तुला, कधीच नाही भेटणार. मेहनत तर तुला करायला लागणार. 70% मेहनत द्यायलाच लागणार आहे, कारण मेहनत केल्याशिवाय तर काय होत नाही. घरात बसून मी देव पूजला तर तसं तर मी होऊन झालो मग सक्सेसफुल, एकदम बिझनेसमॅन होईल, अदानीच्या पुढे जायला. तर काय जणांना असं वाटतं, खरं माहितीये, देव पूजत राहतात. आणि मला ह्याच्यावर पण आक्षेप आहे की यार तुम्ही लोक नवस ठेवत. नवस तर सोडून दे, तो एक टार्गेट झाला. मी पण 21 डेज चॅलेंज ठेवलंय, तर हा पण एक नवसच झाला मग. पण तो मी माझ्यासाठी ठेवलाय आणि मी प्रयत्न करतोय ना त्यामध्ये. मी असं नाही ना मंदिरात जाऊन बसतोय देव जपत, माळा जपत. काय जण आपल्या ह्याच्यासाठी पण जातात की मेडिटेशनसाठी जाणं चांगलं आहे, कारण शांतता असते तिथे. ते एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो आपल्या लाईफवर पण त्याचा. मी असं नाही बोलत जाणं चुकीचं आहे की देवाला मानणं चुकीचं आहे, असं तर आहेच नाही. मान पण लिमिटेड ना. असं पूर्ण अंधश्रद्धामध्ये जातात ना. अरे काय जण कोंबडे कापतात, बकरे कापतात. अरे देव थोडी हलाली मागतोय म्हणजे कोणाला मारा, माझ्यासाठी कोणाला तरी मारा, असं थोडी बोलतो देव.
हे सगळं माणसांनी आपल्या कम्फर्टनुसारच केलंय ना. त्याच्यामध्ये देवाचा तर काय दोष आहे नाही. देवाने असं बोलायला गेलं तर देवाने फक्त माणूस बनवला, माणसामध्ये फिलिंग्स बनवल्या. त्या फिलिंग्सशी खेळणं न खेळणं समोरच्याच्या, ते तर आपल्यावरच आहे ना. जर आपण समोरच्याला बाय चान्स रडवतोय किंवा त्रास देतोय आणि त्याच्याने त्याला फरक पडतोय, तर हे तर चुकीचं आहे ना. जर आपण त्याला त्रास देतोय आणि त्याला त्रास नाही, एवढा फरक नाही पडत आहे त्याला आपल्या त्रासाने, म्हणजे त्याच्या लाईफमध्ये आपली किंमत 0 आहे. काय बोलतोय मी, जरा दुसऱ्या जरा चुकीच्या ट्रॅकला गेलो. पण हे फॅक्ट आहे. आपण ज्याला रडवतो ते नंतर मग ना म्हणजे कोणाला पण आपण वाईट बोलतो, किंवा वाईट बोलतो असं नाही, त्याच्या समोरच्या सोबत वाईट करतो. एक्स्ट्रीम रे, एक लिमिट असते वाईटाची, पण ते समोरचा सहन करू शकतो एवढं. त्यानंतर त्याला इमोशनली हार्म नाही करायचं कधी माणसांना. यार इमोशनली हार्म केल्यावर ना ते कधी ना कधी, मी कर्मावर पण विश्वास ठेवतो. कर्म जसे करशील तसं, जैसे जैसे कर्म तैसे फळ देई ईश्वर. ईश्वर म्हणजे एक प्रकारची शक्ती बोलू शकतो, किंवा एक विधाता पण. म्हणजे सगळं टाइमच बघतो. मला तर वाटतं ना, टाइमावरच सगळं आहे. सगळा गेम टाइमवर आहे सगळा. मला तो टाइम स्टोन भेटला ना यार, किती भारी होऊन जाईल. कधी जिनीचा चिराग भेटला ना, तर पहिला टाइम स्टोन मागेल मी. बाकी सगळं नंतर टाइम स्टोनवर सगळं होऊन जाईल माझं एकदम. मी ॲव्हेंजर्स फॅन आहे, होतो, सॉरी. थायनॉस मेल्याच्या नंतर मग एकदम बोरिंग झालं सगळं. ते वॉन्डा विजनचे पिक्चर जरा बघून जरा बरं वाटलं, पण लोकी पण चांगला होता. पण बाकी तर काहीच नाही राहिले यार. सगळं एकदम बोरिंग झालंय. सगळीकडे पोरी घुसून ठेवल्यात, जरा काय मजा नाही येत. असं काय एक नुसतं वुमन पॉवर दाखवायची म्हणून दाखवायची, कंटिन्यू सगळ्यांना पोरी होत आहेत, सगळीकडून पोरी येतात. मिस मार्वल गाले नहीं दे सकता दिल्ली देखतीये. आपण विषय कुठं होता, अंधश्रद्धेवर. खरं म्हणजे ना माणसाची कन्व्हिन्सिंग पॉवर जेवढी स्ट्रॉंग असेल ना, तेवढा माणूस स्ट्रॉंग समजायचा यार. मला तर तेच वाटतं. अरे यार, पाऊस पडायला लागला. तर तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर जेवढी स्ट्रॉंग असेल ना, पाऊस पडत होता म्हणून थोडा वेळ थांबलेलो. तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर, लिंक तुटली. तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर जेवढी चांगली असेल ना, तेवढं तुम्ही लाईफमध्ये पुढे जाऊ शकता. म्हणजे आता बोलायला गेलं तर उदाहरणार्थ बाबा लोक, हे रामदेव बाबा बनून, हे सगळे कोण असेल, कोणता पण बाबा असेल, सगळे सारखेच वाटतात मला तर. काहीच चेंज नाही वाटत. सगळे म्हणजे स्वतःसाठी, कमवायसाठी करत राहायला पाहिजे माणसाने काहीतरी. पण भावनांशी खेळणं, मी मगाशी पण बोललो, भावनांशी खेळणं जरा चुकीचंच वाटतंय मला तरी चुकीचं वाटतंय. तुम्ही कमेंट करून सांगा चुकीचं आहे का नाही. कारण चुकीचं तर आहे रे. एक माणसाच्या इमोशनशी खेळणं, असं नाही बोलत आहे एकदम. ते बोलतात सोना बाबूवाला खेळणं, ते नाही बोलत आहे मी. म्हणजे मुला मुलींचं हे ब्रेकअप वगैरे, ते तर नॉर्मल, एकदम नॉर्मल आहे यार. की आजकाल यार शाळेतली पोरं पण ब्रेकअप, पॅचअप सगळं खेळत राहतात. तुम्ही कुठे त्या प्रेमामध्ये पडता? नाही भेटत प्रेम आजकाल. कुठे भेटते प्रेम? नाही भेटत आजकाल. ज्यांना भेटला असेल त्यांना मुबारक हो, आपको लॉटरी लग गई है. पण प्रेम नाही भेटत. विषय बदलत होता, सॉरी. तर कन्व्हिन्सिंग पॉवर बोलत होतो आपण. कन्व्हिन्सिंग पॉवर ज्याच्याकडे आहे ना, तो
दुनियावर राज करू शकतो. तो कोणी असू दे. आता सेक्रेड गेम्स बघितलाय, त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी एवढा मोठा हुशार डॉन असून पण त्या बाबाच्या बोलण्यामध्ये येणं म्हणजे काय भाई. त्यामध्ये त्यांच्या म्हणजे विचार करा, समोरच्याच्या बोलण्यामध्ये म्हणजे आवाजामध्ये, त्याच्या शब्दांमध्ये किती दम असेल की तो फक्त बोलला आणि समोरचा कन्व्हिन्स झाला. मला तर नाही होत ते, जरा का माझं अवघडच आहे, कारण मला शब्द जरा लवकर सुचत नाही. काय काय बाबा येत राहतात सारखे नवीन नवीन कोण ना कोण, आणि बोलत राहतात माझ्यामध्ये दैवी पॉवर आहे आणि घंटी वाजली, सॉरी काय काय बोलत राहतील आणि काय नाही. पण त्यांना त्याचे पैसे पण देतो. अरे काय काय जण यार त्या लोकांना पैसे विषय यार पेटीमध्ये पैसे टाकतात. बोललं एक हा मंदिरामध्ये ठीक आहे यार, थोडं ट्रस्ट म्हणून म्हणजे सामाजिक सेवेसाठी कधी कधी लावतात पैसे, ते तर ठीक आहे. मी तर सक्त खिलाफ आहे याच्यामध्ये पैसे टाकूच नाही मला तर वाटतं दानपेटीमध्ये. त्यापेक्षा कोणाला तरी खायला द्या, नाहीतर कोणाला तरी काहीतरी वाटा त्या पैशांचं. जरा म्हणजे माणूस खुश राहिला ना तर म्हणजे आपण कोणाला तरी मनापासून काही देतोय ना तर ते खूप चांगलं आहे रे, ते आपल्यासाठी पण आणि त्याच्यासाठी पण. एकतर त्याला खुशी भेटते मनापासून, त्याला असं नाही वाटत अरे यार हा म्हणजे खुदगर्ज आहे. तो बोलेल जो माझ्या वाईट वेळेत कामाला आला तो चांगला माणूस. बस माझ्या वाईट वेळेत जो चांगल्या वेळेत कोण पण येऊ दे, मदत करू दे, काही असू दे, काही फरक नाही पडत रे, ते मॅटरच नाही करत. कारण त्यावेळी मला गरजच नाही, तुम्ही येतायत आणि मदत पाहिजे का असं थोडी होतं. मदत तेव्हा होते जेव्हा आपला वाईट काळ चालू असतो. आणि विषय काय चालू होता, कन्व्हिन्सिंग पॉवर. तर हे बाबा लोक वगैरे एवढे लोकांशी खेळतात आणि ते खुलेआम खेळतात यार. असं पण नाही की ते लोक म्हणजे लपून वगैरे सेशन्स वगैरे करतात. खुलेआम आणि लोक जातात त्यांच्याकडे, पैसे देऊन जातात. ते ऍक्च्युली माझ्यासोबत जिंदा उदाहरण झालेलं. तो बागेश्वर कोणतरी बाबा आहे, त्याचे भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले. म्हणजे असं की फेक आहे वगैरे. ध्रुव राठीने पण त्याला चॅलेंज वगैरे केलं काही, तर त्याचा काय रिप्लाय नाही काय नाही आणि घाबरलेला तो. तर तेव्हा एक ड्रायव्हर होता, तो म्हणजे मी एका डिलेव्हरीच्या कामाला जायचो. तर तिकडे म्हणजे मी एका ना डिलेव्हरीच्या कामाला जायचो. तिथे तो ड्रायव्हर होता, तो भैयाच होता. आणि तो मोबाईलमध्ये असंच मी जेवत होतो तेव्हा, आणि तो मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत होता रे. तर त्याचीच व्हिडिओ होती बागेश्वर आणि हे. तर मी बोललो अरे हे सगळं बाबा बिबा नकली असतं, काय नसतं बाबा बिबा, अंधश्रद्धा असते. तर तो काय बोलतो माहितीये की अरे एवढे जण काय पागल आहेत का म्हणजे त्याच्याकडे जायसाठी. अरे मोदीने पण भेट दिली आहे त्याला. अरे मोदीला पैसे भेटले असणार म्हणून त्याने भेट दिली असेल. असा विचार का नाही करत हे लोक. फक्त विचार करतो अरे एवढे सगळे जण, आता मला उद्यापासून लाखो जण भेटायला आले तर मी पण बाबा बनून जाईन. आणि हे लोक बनवतात आपण बाबा. म्हणजे हे लोक ना आधी नसतं बनायचं, ह्यांना फक्त आहे ना एक काय बोलतात, एक पर्सेंटेज ऑफ पर्सन पाहिजे असतं. पण त्यांना ते भेटून जातं रे. म्हणजे नंतर हळूहळू आहे ना त्यांना ते भेटून जातं. मग त्यांना ना चटक लागते की भाई आता माणसं इन्फ्लुएन्स होत आहेत, आता माणसं इन्फ्लुएन्स होत आहेत माझ्याशी. अरे यार काय अवघड शब्द आहे.
आता माणसं इन्फ्लुएन्स्ड होत आहेत माझ्याशी, तर मी अजून करतो त्यांना, म्हणजे अजून कमाई, म्हणजे बस त्यांचं पण बरोबर आहे, लाईफमध्ये अपग्रेड करत राहायला पाहिजे, हे तर मी आधीपासून बोलतो. पण ते वाईट कामामध्ये ना करू ना, चांगल्या कामामध्ये करा ना. हां, तर तो ड्रायव्हर आहे ना, तो बोलतो अरे मोदी पण भेटून गेलाय, मोदी नमस्कार करतोय. अरे मोदी कोण आहे? एक माणूसच आहे ना, त्याच्याकडून पण चुका होऊ शकतात, हे आपण का नाही विचार करत? चुका होत असतील किंवा मुद्दाम करत असेल, माणसाची फितरत आहे, अपग्रेड करायचं. आधीच बोललो, त्याला पण पैसा कमवायचा, आपल्याला पण पैसा कमवायचा आहे. तर तो तिकडे नमस्कार करून फक्त जास्त पैसे कमवत असेल तर त्याचा फायदा पण आहे आणि लॉस पण आहे, कारण त्याची माणसं, म्हणजे त्याच्यावर विश्वास करणारी माणसं अंधश्रद्धे असणार, आणि चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देणं पण चुकीचंच आहे. पॉलिटिक्सवर तर विश्वासच नाही माझा. मी पॉलिटिक्स म्हणून मी कधी पॉलिटिक्समध्ये जॉईन पण नाही झालो आणि मला इंटरेस्ट पण नाही त्यात. पण मी असं कधी रॅली वगैरे नाही रे. हे लोक खुदगर्ज आहेत रे, खुदगर्ज आहेत. हे लोक दुसऱ्यांचा विचार नाही करत कधी. हे लोक फक्त स्वतःचा विचार करतात. हे कधी पण लक्षात ठेवा, कोणता पण पक्ष असू दे का विपक्ष असू दे, हे लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात असं. तर यार लय लॉंग झाली आजची. आपण बाकी विषय उद्या कॅप्चर करू. आणि उद्या जरा दुसरीकडे जाऊ, दुसऱ्या एरियामध्ये, जरा वेगळ्या जागी, वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या टाईमला. आता तर वाजलेत 8 वाजत आले, नाही 8 नाही 7:30 वाजत आले असतील. भरपूर आज जरा थोडा लेट झाला. 6 वाजता कंटिन्यू उठायचं तर आहेच, 6 वाजता उठतोच मी, तर थोडासा लेट झाला आज, पण होऊन जाईल. आज तर इच्छाच नाही होत होती यार उठायची, एकदम बोर वाटत होतं. पण बस आजसाठी एवढंच. उद्या एका नवीन विषयावर गप्पा मारू आणि बोलू. आजसाठी एवढंच. चला बाय बाय.